हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मस्त सकाळ झाली आणि सकाळीच मी आलेली आहे गॅलरीमध्ये. तशी आज माझ्या दिवसाची सुरुवात मी केली होती कोमट पाण्याने. आता खूप दिवस झाले काही डायटिंगकडे लक्ष नाही, ब्लॉगिंगकडे लक्ष नाही, ब्लॉग पण नाही टाकले आणि व्हिडिओ तर कसलेच मी काही शूट केलेले नव्हते. इकून तिकून मी कधीतरी व्हिडिओ शूट करायचे, ते पण मिनी ब्लॉग करत होते. आणि काल एका ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही ब्लॉग का टाकत नाहीत, मी तुमच्या ब्लॉगची खूप सारी वाट बघते. तरी थँक्यू. आणि अशाच काही कमेंट वगैरे तुम्ही केले ना, त्या पाहून ना मला पण मोटिवेशन होतं. म्हणून म्हटलं चला आता भरकटायला नको, काही घरामध्ये प्रॉब्लेम होते म्हणून थोडंसं माणसाचं मन कसं होतं खालीवर व्हायला लागतं. म्हणून म्हटलं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आजपासून तुमच्यासाठी मी माझे डेली ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू करणार आहे. आणि जे की मी मागंसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, वेट लूज जर्नी मी तुमच्यासोबत स्टार्ट करते. आणि एका दादाची सारखीच कमेंट आहे की ताई तुम्ही वेट लूज जर्नी का स्टार्ट करत नाहीत किंवा तुम्ही बंद केलेली आहे का. तर तसं काही नाही, मध्ये काही दिवसांनी माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मी जरा दुर्लक्ष केलं होतं, म्हणून मी काही गोष्टी करत नव्हते. पण आजपासून तुमच्यासोबत सगळ्या काही गोष्टी मी शेअर करणार आहे. जे काही वेट लॉसची जर्नी आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत स्टार्ट करणार आहे. तर सकाळी मस्त झाडांकडे आले होते आणि पावसाच्या पाण्यानं झाडं मस्त टवटवी झाली होती. सकाळी उठून फ्रेश वगैरे झाले, कोमट पाणी घेतलं आणि आहोंना जायचं होतं ड्युटीवर. त्यांच्यासाठी सगळ्यात आधी नाश्ता बनवायला घेतला आणि नंतर बोलले की मला लवकर टिफिन बनवून दे, मला जायचं आहे. कारण त्यांची साईड चालू आहे म्हणून त्यांना लवकर जावं लागतं. घरातली जी कामं होती ती सगळी साईडला ठेवली आणि सगळ्यात आधी आहोंचा टिफिन बनवायला घेतला. त्यांना टिफिनमध्ये मला मटकीची भाजी द्यायची होती आणि चपात्या. इकडे मटकीची भाजी टाकून घेतली आणि म्हटलं चला पटकन आता चपात्या बनवून घेते. तोपर्यंत त्यांना आंघोळ वगैरे करून ते फ्रेश झाले होते आणि माझ्याच डब्याची वाट बघत होते. तसं त्यांनी नाश्ता वगैरे केला, त्यांना नाश्ता वगैरे करायला दिला होता मी. आणि मग त्यांचं टिफिन वगैरे भरून मी त्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिलं होतं. तोपर्यंत दादा दीदी घरातले उठलेच होते आणि उठल्याच्या नंतर दादाची एवढी नाटकं चालू असतात, मम्मा मला घेऊन बस, माझ्याजवळ झोप. आणि झोपेतून उठल्याच्या नंतर ना त्याच्याजवळ मला 15-20 मिनिट कसेही घालावं लागतात. आणि त्याची दिवसाची सुरुवात अशीच काही होती, रडतच दिवसाची सुरुवात होती. मग मला पण कधी कधी चिडचिड होती की तू उठल्याच्यानंतर चिडचिड का करतोस, मॉर्निंगला सकाळी उठल्याच्यानंतर एकदम फ्रेश दिसायला पाहिजे तू. पण तसं काहीही नसून ना तो रडरड करत असतो. आणि काल फ्रेंडशिप डे होता ना, खूप साऱ्या हातामध्ये पट्ट्या दोघेजणसुद्धा बांधून आले होते. मला तो दाखवत होता. दोघांना समजवलं, त्यांना चहा पाणी केली आणि म्हटलं चला सगळ्यात आधी माझी रूम फ्रेश करते. कारण जोपर्यंत रूम फ्रेश करत नाही ना तोपर्यंत घरात काही बरं वाटत नाही. रूम फ्रेश करायला घेतली. आता हा किती मध्ये करतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मी जर व्हिडिओ शूट करायला लागले की याचं असतं की मम्मा मला पण व्हिडिओमध्ये घे, मला पण ब्लॉग बनवायचे आहेत. आणि खरंच त्याला ब्लॉग बनवायला ना खूप आवडतं. त्याच्यासाठी मी स्पेशल त्याचं वेगळं चॅनल करणार आहे. आज सकाळपासून मी व्हिडिओ काढते तर त्याचं पण चालू आहे की मम्मा मला पण ब्लॉग बनवायचे आहेत. म्हटलं ठीक आहे. आता मला हे बेडशीट चेंज करायचं होतं तर एवढा मध्ये करत होता, मम्मा मी पण तुझी मदत करतो आणि मला पण ब्लॉगमध्ये दाखव. म्हटलं ठीक आहे. बेड वगैरे आवरून घेतला आणि हे बास्केट जे आहे ना, मी हे कपडे ठेवायला लागलो दादा दीदीचं. पण झालं असे की सगळ्यांसाठीच ते यूज होते. छोट्यांली कपडे त्यातच, मोठ्यांली कपडे त्यातच आणि खूप सारं त्याच्यात भरल्याच्या नंतर मग मी वेगवेगळं करायला लागते की कोणाचे कशात पाहिजेत, काय कशात नाही. पण ठीक आहे, इमर्जन्सीमध्ये हे खूप छान होतं कपडे वगैरे टाकायला. पावसाळ्यामध्ये सुद्धा जसं कुबट वगैरे वास येतो ना, याच्यामध्ये ठेवल्याच्यानंतर जरा हवा वगैरे लागते, त्याच्यासाठी हे खूप छान आहे. रूम वगैरे स्वच्छ आवरून घेतली, झाडून वगैरे मारून झाला. मग नंतर दादा दीदीला आंघोळ घालून दादा दीदीचं शाळेमध्ये उरकायला लागले होते. दीदीच्या आता सध्या 2 वेण्या टाकाव्या लागतात, नाहीतर मॅडम खूप ओरडतात की तुझी मोठ्यांली केसं आहेत, तू 2 वेण्या टाकून येत जा, नाहीतर कट कर आणि मग व्हाईट बेल्ट लावून येत जा, असं काही मॅडमचं चालू असतं. म्हणून तिच्या मला 2 वेण्या टाकायला लागतात, कारण तिचे केससुद्धा चांगले वाढलेले होते. त्या दोघांचं आवरून ठेवलं होतं. टाईम अजून बाकी होता शाळेचा. म्हटलं तोपर्यंत मी नाश्ता करून घेते. आणि नाश्त्यामध्ये मी फक्त आज पेरू घेतला होता. मला ग्रीन टी घ्यायची होती, पण मुलांचं उरकता मी ग्रीन टीची वेळसुद्धा विसरून गेले होते. नंतर नाश्त्यामध्ये मी पेरू घेतला होता आणि मग दादा दीदींना पण पेरूच दिला होता खायला, कारण त्या दोघांनासुद्धा पेरू फार आवडतो. नाश्ता करून घेतला आणि मग दोघांचे टिफिन भरायला घेतले. आता त्यांच्या शाळेचा टायमिंग झाला होता. जोपर्यंत हे घरात आहेत ना तोपर्यंत माझं घर जे आहे ना घर म्हणून राहतच नाही, पुरं घर डोक्यावर घेतो आहे दादू. कारण त्याचा आवाज आणि ते ऐकून ना मी हँग होते. पण ते शाळेमध्ये गेल्याच्या नंतर ना मी एकटीच घरामध्ये असते, मी एकदम बोर होऊन जाते. बाय बाय करून त्यांना शाळेमध्ये पाठवून दिलं. नंतर मला जायचं होतं मार्केटमध्ये, जे की मला किराणा भरायचा होता.
मग मस्त तयार होऊन आम्ही निघालो होतो बाहेर. तोपर्यंत मीनाक्षी पण आलेलीच होती. नाही सॉरी, आज तर मीनाक्षी गेलीच नव्हती, कारण नाही का स्कूटरच पुण्यामध्ये घेऊन गेले होते, कारण एक्स्ट्रा माणसं त्यांच्यासोबत होती म्हणून दोन्हीसुद्धा गाड्या ते सोबत घेऊन गेले होते. आणि किराणा मला आता चालत जायचं होतं मार्केटमध्ये आणि चालत किराणा आणायचा होता. तसं मी फक्त किराण्याची लिस्ट देणार होते, किराणा भरणार होते आणि ना किराणा तिथेच ठेवून येणार होते. आल्याच्यानंतर ते दुकानातून किराणा घेऊन येणार होते. आणि हे आमचे आहे ज्याने कुठल्याही माणसाला न भुकता जाऊन देणारी, कोणालाही भुकत राहते ती. आता प्रत्येक महिन्याचा जो किराणा असतो त्याच दुकानातून भरते. त्याच दुकानात आजसुद्धा मला किराणा घ्यायला जायचं होतं. फक्त लिस्ट द्यायची होती, किराणा त्या भरून ठेवणार होत्या आणि मग घरी येताना जो किराणा मी भरलेला आहे तो ते घेऊन येणार होते. लिस्ट दिली आणि किराणा भरून मी तिथेच ठेवून आले. घेऊन येणार होते. तर मी आले घरी आणि किराणा वगैरे जो भरला होता तो सगळं काही मी तिथं ठेवलं होतं, कारण गाडी काही नव्हतीच माझ्याकडं. आणि मग नंतर मला थोडंसं दुसरं पण काही सामान घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं चला ते घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला डाएटमध्ये बीट वगैरे घ्यायचं होतं. आणि कालच आमच्या त्याला बाजार झाला, मी मार्केटमध्ये गेले होते, कालच भाजीपाला वगैरे आणला होता. तर मला काय काकडी व्यवस्थित दिसलीच नव्हती. मेन म्हणजे मला ती हिरवीवाली काकडी आवडती, ती काय मला काल नव्हती भेटली आणि आज पण पूर्ण भाजी मार्केटमध्ये बघितलं पण काय मला ती भेटलीच नाही आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, तर जी भेटेल ती. आणि नंतर आहोंसाठी मला काही गोष्टी होत्या घ्यायच्या होत्या, जे की परफ्यूम वगैरे संपलं होतं आहोंचं. आणि मेन म्हणजे आहोंना नाही का लागते डाबर रेड पेस्ट, ज्या दुकानामध्ये मी किराणा भरते तिथं काही मला ती भेटली नव्हती, म्हणून म्हटलं चला हे पण घेऊन येते. आणि सोबत म्हणजे हे तर आहोंचं फेवरेट आहे, सकाळीच आहोंला लागतं. ज्या गोष्टी संपल्या होत्या त्या मी आणल्या आहेत आणि आता संध्याकाळी किराणा तुमच्यासोबत शेअर करेल मी सोडल्याच्या नंतर. तर आले फ्रेश होऊन पहिले चहा घेतला, कारण चालत गेले होते आणि चालत आले ना तर फार वैतागले होते. ही सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट घ्यायची होती मला, जी की मी ही बॉटल घेतलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यात मला वेट जर्नी मी तुमच्यासोबत स्टार्ट करणार आहे. खूप दिवस तुमच्यासोबत स्टार्ट केली होती आणि जी की मध्येच माझी बंद झाली होती. तर मी 2 लिटरची बॉटल आणली आहे, जे की दिवसभरात एवढं पाणी पिलं पाहिजे. तर ही सकाळी भरून ठेवल्याच्यानंतर दिवसभरात हेच पाणी प्यायचं आहे. तर ही बॉटल आहे मी म्हणजे स्टोअरमधून आणली आणि ही बॉटल मला 220 रुपयाला म्हटले होते, पण मी 200 रुपयाला आणली आहे. त्याच्यावर सगळं काही लिहिलेलं वगैरे आहे आणि स्टॉक पण आहे त्याच्यामध्ये. आणि इथं दाबल्याच्या नंतर ना अशी उघडते आहे, अशा प्रकारे ही बॉटल आहे. तर ह्या गोष्टी काही मला घ्यायच्या होत्या. भाऊजींना पाठवले मी किराणा नेला. तर आता संध्याकाळचा प्रश्न होता की काय बनवावं. फ्रीजमध्ये पाहिलं आणि कालच ही पोतीची पानं आणलीत मी आणि अशी झालीत की असं वाटले 2-3 दिवस झाले जसं काय आणून ठेवलीत आणि फ्रीजमध्ये ठेवली होती तरी पण अशी झालीत. तर म्हटलं चला खराब होतील म्हणून आज संध्याकाळचा मेनू हाच ठरवू. तर म्हटलं पोतीच्या पानाच्या वड्याच बनवते आज. आता चला थोडक्यात मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करते. मी कशा बनवते हे तुम्हाला सांगते. आता बऱ्याच प्रकारे बनवले जातात, कोणाकोणाची पद्धत वेगळी असते. तर मी इथे 3च मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आहोंना अजिबात तिखट काही जमत नाही आहे आणि त्याच्यात हिरवी मिरची म्हटल्यावर मग तर जास्तच होते. म्हणून मी 3च मिरच्या घेतल्या होत्या. माझ्या घरामध्ये ना तिखटाचं प्रमाण फारच कमी आहे, कारण असल्या गोष्टी खातच नाहीत तिखट वगैरे म्हटल्यावर. बेसन पीठ घेतलं, 2-3 मिरच्या, मीठ आणि लसूण मिक्सरमधला फिरवून पिठामध्ये मिक्स करून थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं अजून तिखट टाकून मिक्स करून त्याची पेस्ट बनवली. छान पानं धुवून घेतली. जी पानं आहेत ना एकदम गावरान आहेत आणि छान होती. काल छान होती पण आज जरा चिमलीसारखी झाली होती. आता प्रत्येक पानाला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. एकावर एक करत लेअर बनवत जायच्यात आपल्याला छान असं पीठ करून. आणि नंतर आपल्याला याचं गोल प्रकारे आकार करून घ्यायचा आहे. आता गावाकडे ना माझी मम्मी डायरेक्ट तव्यामध्ये तळत होती. असं रोल वगैरे करून वाफ देऊन कट करून नंतर तळत वगैरे नव्हती. तर मी अशा प्रकारे बनवते. माझ्या मम्मीची वेगळी पद्धत आहे, माझी वेगळी. पण अशा प्रकारे जर बनवलं ना तर बऱ्याच वेळा काय होते, हे पोतीचे पानं जे आहेत ना नरडं धरतात आणि नरडं दुखायला लागतात. जर अशा प्रकारे बनवली तर नरडं वगैरे दुखत नाही आहे आणि टेस्टी पण लागते, अशी एकदम कुरकुरीत होते. म्हणून मी अशा प्रकारे बनवते. आता पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक चाळण ठेवलीवरती मस्त त्याला वाफ देऊन घ्यायची आणि नंतर त्यात चाकू किंवा सुरी घालून बघायची, व्यवस्थित झाल्याचं कट करायचं आणि मस्त तळून घ्यायची. एवढी कुरकुरीत वडी तयार होती ना, चविष्ट पण एवढी लागते मस्त.
तर मी अशा प्रकारे बनवते. तुम्ही कसे बनवताय ते सुद्धा मला नक्की सांगा. मस्त वडी कट करून तळून घ्यायच्या आणि इथे पाहू शकते मस्त कुरकुरीत वडी जी आहे ती रेडी झालेली. फायनली किराणा आणलेलं आहे घरी. तर म्हटलं चला आता थोडंसं सोडून घेते मी. म्हणजे कसं आहे सकाळच्याला जिथल्या गोष्टी केल्या ना व्यवस्थित तर मग सकाळी पटपट सुचतं. कारण आहूंची सध्या नाही का ड्युटी खूप लवकर आहे, लवकर जातात म्हणून सकाळी पहिलं त्यांना टिफिन बनावं लागतं. तर जेव्हा मी वेट लूजचे व्हिडिओ टाकले ना तर तेव्हा एक ताई होत्या का दादा होते काय माहीत, तर त्यांनी कमेंट केली होती ताई तुम्ही चहा कुठला घेताय, गुळाचा घेताय का साखरेचा घेताय. तर खरं तर म्हटलं तर गुळाची चहा घेते मी. आणि जर तुम्ही दिवसभरात 1 कप चहा घेतली तर काय हरकत नाही कमी साखरेची. पण जर तुमच्याच्याने ॲडजस्ट नसायला होत तर मला चहाची सवय म्हणून मी काय करते गूळ भरते किराण्यामध्ये. की गुळाची चहा घेते मग मी 1 किलो गूळ भरत असते. 1 महिन्यात जातो मला. तसं मीच घरात एकटीच गुळाची चहा घेते, दुसरं कोणी घेत नाही आहे म्हणून ते किराण्यामध्ये भरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खजूर दादाला एवढी आवडते तुझ्यासाठी आणलेली मी. त्याला खूप आवडती आहे आणि प्लस त्याच्या पप्पाला सुद्धा आवडती आहे. दोघंजणं पण सकाळी जेवण वगैरे खातात पण तरी सुद्धा दोघांच्या काय बॉड्या होत नाही आहेत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. ते प्रत्येक किराण्यात मी आणत असते. पण ते संपल्याच्या नंतर आम्ही परत काय आणत नाही, परत पुढच्याच किराण्यात म्हणजे एका महिन्यामध्ये एकच खातोय आम्ही. काय दादा आवडतं ना तुला खायला? घरात मी काय म्हणून तर जास्त मॅगी वगैरे आणत नसते, पण कधीतरी त्यांना काहीतरी वेगळं खायचं असेल तर मी 4-5 मॅग्या आणून ठेवत असते घरात कधी लागली तर. हां 4-5 तर ते आणलेलं होतं मी. आणि मी ना हा मिरची पावडर जे आहे ना ते जे मार्केटमध्ये तयार झालेलं असते तेच वापरते. कारण मला नाही का मिरची कुटून घ्यायची होती पण आता पाऊस झाल्यामुळे ना मिरच्या जरा सरदल्यात आणि मी आणलेल्या आहेत. मी रोज आज उद्या करून ते मिरच्या आहेत ना एकदम लूज आहेत म्हणजे सरदल्यात. तर ते काय कुटता येणार नाहीत म्हणून म्हटलं सध्याचं आता हेच वापरू, नंतर मग म्हटलं कुटून घेऊया म्हणून मी हेच मिरची पावडर सध्या वापरणार आहे. आणि काळा मसाला म्हटलं तर मी तो तयार करते कधी काळा मसाला भाजी करायची म्हटलं तर. आणि माझ्या घरात बासमती तांदूळ सॉरी काय म्हणतात इंद्रायणी तांदूळ लागतो. इंद्रायणी तांदूळ असेल तरच आहो भात खातात, नाही तर भात खात नाही येते. तर इंद्रायणी तांदूळ असतं माझ्या घरामध्ये. आणि गुळ तर भरलेला आहे पण बाकीच्यांसाठी सुद्धा मला साखर भरावी लागते. तर 3 किलो साखर मी भरलेली आहे. 3 किलो मला महिनाभर जाते आणि कधी लागलीच एक्स्ट्रा वगैरे तर मी घेत असते. आणि कधीतरी मी तर डेली कधी बनवत नाही आहे पण कधीतरी मन झालं तर मग प्रत्येक महिन्यामध्ये मी पावशरच उडदाची डाळ असते. कारण दादाला इडली आवडते, त्याच्या पप्पाला पण आवडते. पण कसं होते इडली बनवायची म्हणजे की मला थोडासा उशीरच होतो म्हणून आहोंच्या टिफिनपर्यंत तर माझी इडली कधीच बनत नाही आहे, ते आम्हीच खाऊन घेते. म्हणून महिन्याभरात एखाद वेळेस बनवते म्हणून मी पावसाच उडदाची डाळ आणते. आणि तांदूळ तर माझ्याकडे असतात घरात म्हणजे की मी ऑलरेडी खूप सारे तांदूळ घेतले होते इडलीसाठीच, तर तेच तांदूळ माझ्याकडे अजून आहेत. आणि शुक्रवार मला उपवास असतो तर त्याच्यासाठी मी शाबू बनवत असते. पण उपवास असतो मला फक्त, पण पूर्ण घरादारलाच खिचडी खायची असते. कारण खिचडी सगळ्यांना एवढी आवडती ना विचारूच नका. ती मी कमी आणि हे यांचंच खाणं जास्त असतं. हा इडली बनवू आपण. तर शाबू 1 किलो भरलेला आहे मी. तर जे बेसिक सामान आहे आपलं काही वेगळं काही नसतं माझं जे डेलीचं असतं म्हणजे डेली लागतं आपल्याला तेच. आणि रवा पोहे हे सगळं काही मी 1 किलो भरत असते. कारण नाही का सकाळी मी कधी जास्त नाश्त्याला कधी बनवत नाही आहे. सकाळी खरं सांगू आहो ना नाही का भाजी आणि चपाती लागते नाश्त्याला, रवा पोहे असं काही लागत नाही. डायरेक्ट मला भाजी पोळी दे चपाती खायला असं त्यांचं असतं. तर सकाळी त्यांना ते जेवण करून टिफिन घेऊन जात असतात म्हणून सकाळी जास्त रवा पोहे हे काय आमच्या खाण्यात येत नाही. आणि मुलांसाठी पण जास्त काय बनवत नाही म्हणून मी 1 किलो पोहे आणि 1 किलो रवा असं मी आणून ठेवत असते. केले नाही का काय शोधत होतो तर ते हे शोधत होतो कारण आम्हाला अगरबत्ती पाहिजे होते, मोगरा अगरबत्ती पाहिजे होते. पण मी मागे हे 10 रुपयाचं पॅकेट आणलं होतं तर मला एवढं आवडलं होतं म्हणजे त्याचा वास आहे ना खूप छान आला होता. पण ते मोगरा तर नाही भेटला म्हणून म्हटलं आता हेच घेऊ, याचा पण वास छान होता. तर ब्लॅक फॉरेस्ट असं याचं नाव आहे, खूप छान वास आहे त्याचा. तर मी म्हटलं चला हेच घेऊ. तर चला जे काही सामान आहे माझं मी ते भरून घेते सगळ्यात त्याचा. तर पूर्ण किराणा वगैरे सगळं काही भरून ठेवलं आहे आणि सगळं काही ओरखलं माझं. तर मी आता खाली वगैरे चालायला थोडंसं. आणि खूप दिवस झाले कानातले कुठं ठेवले होते ना मला ते आठवतच नव्हतं. पण इमर्जन्सीमध्ये ना मी हे पर्समध्ये काढून ठेवले होते कानातले. ते मला आत्ता म्हणजे मग अशी किराणा आणलं गेली तेव्हा मला ते दिसले तर म्हटलं चला घालून घेते.
आणि मी म्हणजे सोन्याची येते आणि मी अशी काढून ठेवली येतं. तर म्हटलं चला मी ते घालून घेते. तर हे माझे डेलीची जी कानातली होती ती मी घालून घेतली येतं. आणि आता दिवसाचं पूर्ण जे काही काम होतं रुटीन ते सगळं काही झालेलं आहे. आणि ठरलं आहे ना, अभ्यास करता करता बॅग ठेवली आहे आणि लगेच झोपी चाललं आहे. कारण दिवसभर शाळेमध्ये 5 वाजेपर्यंत राहत होतो. खाली घरी आल्यानंतर लगेच खेळायला पण चालू होतं. तर आता मी चालले खाली चालायला. अर्धा एक तास मी खाली चालते, जेवण केल्यानंतर लगेच झोपत नाही. तर असेच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि उद्याचा जो ब्लॉग येणार आहे तो सकाळी उठल्यापासून आपल्या डाएटमध्ये काय घेते काय नाही हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर चला भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत इथंच थांबते. बाय बाय आणि गुड नाईट.